6 दिवस कष्ट कर. किती दिवस कष्ट कर? बायबल सांगते 6 दिवस कष्ट कर, 7वा दिवस परमेश्वर म्हणतो तुम्हाला नाही. किती दिवस? परमेश्वर म्हणतो 7 दिवस तुला तू कष्ट कर. जी काही तुला वागायचंय, जी काही तुला स्वतःसाठी कष्ट करायची, मेहनत करायची, प्रभू काय म्हणतो माहितीये? 6 दिवस तुला कर, पण 7वा दिवस जो मी दिलेला आहे, जो शब्बात म्हणून जो 7वा दिवस दिलेला आहे, 7व्या दिवसाला परमेश्वर काय म्हणताय? मी आशीर्वादित केलेला आहे. 7वा दिवस काय केलेला प्रभू म्हणतो? 7वा दिवस प्रभू म्हणतो मी तो आशीर्वादित केलेला आहे. त्या दिवशी कुठलं कामकाज करू नको. हालेलुया. त्या दिवशी कुठलं कामकाज करू नको. आपल्या दारातलं वस्तू, आपल्या घरातली वस्तू बाहेर नेऊ नको, आणि वेशी बाहेरची वस्तू घरात घेऊन येऊ नको. आपलं गाडं कुठल्या कामाला लावू नको, आपला बैल कुठल्या कामाला लावू नको, आपल्या नोकराला कामाला लावू नको, आपल्या लेकरांना कामाला लावू नको, ना स्वतः कुठलं ओझं तू वाहू नको. कारण 7वा दिवस परमेश्वर काय म्हणताय? शब्बात म्हणून, म्हणजे आशीर्वादित दिवस म्हणून मी माझ्यासाठी, तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ठेवलेला आहे. परमेश्वर म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 7वा दिवस देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या आशीर्वादासाठी ठेवलेला आहे, त्याची भक्ती करण्यासाठी ठेवलेला आहे. तर तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? प्रियाने, आपली जबाबदारी काय? 7व्या दिवशी आपली जबाबदारी काय आहे? आपण काय केलं पाहिजे? पास्टरला भेटण्यासाठी नाही गेलं पाहिजे. गेल्या रविवारी एक ब्रदर, एक बहीण शेजारी खूप नटून आलते. मग आता पुढच्या रविवारी तिच्यापेक्षा मी जास्त मेकअप करून येणार. मी कसा दिसतो माझ्या शेजाऱ्याला दाखवण्यासाठी येणार. ह्यासाठी आम्ही नाही होतो. पास्टरला भेटण्यासाठी तुमचं जीवन नाही. जर तुम्हाला असं वाटतंय की दर रविवारी जाणं आणि परत माघारी येणं, तरी तुम्ही कुठंतरी स्वतःला फसवत आहात. जगामध्ये पण सांगितलं जातं खेट्या मारा, 10 खेट्या मारा, 15 खेट्या मारा, 7 खेट्या मारा, 4 खेट्या मारा. त्या लोकांमध्ये आणि तुमच्यामध्ये तिळमात्र फरक नसणार आहे. जर दर रविवारी तुम्ही देवा व्यतिरिक्त तुमचा जाणं येणं होत आहे, तर कुठंतरी तुम्ही स्वतःला फसवत आहात. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या मंडळीच्या संगतीमध्ये येता, देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या संगतीमध्ये येता ना, त्यावेळेस तुम्ही देवाला भेटण्यासाठी आलं पाहिजे, ना की देवाचे लोक आज मंडळीमध्ये कोण आलं, आज कोण नाही आलं, ह्याच्यासाठी तुम्ही नाही आलं पाहिजे. तुम्ही मंडळीमध्ये देवाला भेटण्यासाठी आलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी बरोबर सांगतो, तुमच्याकडे 50,000ची गाडी आहे, 350 रुपयाचं, 400 रुपयाचं बायबल तुमच्यापाशी नाही, तुम्ही सर्वात जास्त भिकारी आहात. खरंच मी सांगतो, मनापासून सांगतो. तुमच्यापाशी 40-50 हजाराची बाईक आहे, लाखाचा मोबाईल आहे, आणि 400 रुपयाचं बायबल नाहीये. तुमच्या इतका दरिद्री मी म्हणतो कुणीच नाहीये. दरिद्री भिकारी कुणीच नाहीये. का? कारण सांसारिक गोष्टी लाखोच्या तुमच्या जवळ आहेत, पण जीवन देणारी एक गोष्ट तुमच्या जवळची, तुमचं जीवन घडवणारी आहे, जी तुम्हाला लाखो करोडोंचा आशीर्वाद देणारी आहे, जी तुम्हाला नरकापासून वाचून स्वर्गीय राज्यामध्ये घेऊन जाणारी आहे, ती म्हणजे देवाचं पवित्र वचन. जर ते तुमच्यापाशी नाहीये, तर तुम्ही सर्वात जास्त भिकारी आहात. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला वाटतं तुम्हाला चांगला मोबाईल प्रभूने दिला म्हणून तुम्ही आशीर्वादित देवाने तुम्हाला केले का?
चांगला जॉब प्रभूने तुम्हाला दिलेला आहे म्हणून देवाने तुम्हाला आशीर्वाद केला तुम्हाला वाटत आहे. चांगलं काम प्रभूने तुमच्या हाताला दिलेलं आहे. तुमच्या लेकरांची लग्न चांगल्या पद्धतीने झालेली आहेत. तुम्हाला वाटतं देवाने तुम्हाला आशीर्वाद केला आहे. मी म्हणतो हा आशीर्वाद नाहीये, हा आशीर्वाद नाहीये. बायबल सांगते येशू जगा वेगळा आहे. जर येशू जगा वेगळा आहे, जे जगामध्ये आहे, जे जगातल्या लोकांजवळ आहे आणि ते तुमच्या जवळ आहे, तर जगात तुमच्यात काही फरक नाही. जर येशू जगा वेगळा आहे, जे येशू जवळ जे जगा वेगळं आहे ते जर तुमच्या जवळ आहे, तर खऱ्या अर्थाने तुम्ही आशीर्वाद घ्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जगामध्ये काय गाडी बंगला सर्व काय आहे जगामध्ये. आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, आमच्या जवळ एक गाडी बंगला आहे. आमच्यापाशी कुठला आशीर्वाद आहे? बरं तो येशूने दिलेला असो, पण कुठला आशीर्वाद आहे? सांसारिक आशीर्वाद आहे, जगिक आशीर्वाद आहे. आणि या सांसारिक आशीर्वादावर कुणाचं प्रभुत्व आहे? शैतानाचं प्रभुत्व आहे. त्या बिल्डिंगवर, ही जी बिल्डिंग आहे ही कुठं राहणार आहे? इथेच. सांसारिक या गोष्टीचे संसारिक, पण जे तुम्ही आणि मी जो आत्मा हो ना, तो देवाचा आत्मा देवाकडे जाणार आहे आणि आत्म्याचा न्याय होणार आहे. बायबल सांगतो देवाचा आत्मा देवाकडे जाईल आणि मातीचं शरीर हे मातीला मिळेल. जर हे मातीचं शरीर मातीला मिळणार आहे, तुमच्या नंतर जे तुमचे पूर्वज जर तुमच्या पाठीमागे ज्या गोष्टी काही गोष्टी सोडून गेले असतील, काय त्यांनी ते घेऊन गेले? कारण या सांसारिक गोष्टी संसारामध्ये राहणार आहे, जगी गोष्टी या जगामध्ये राहणार आहे. आणि या जगाचा अधिपती काय करत आहे? जगी गोष्टीवर प्रभुत्व. जगी गोष्टीवर कोणाचं प्रभुत्व आहे? सांसारिक परमेश्वराचं, जगिक परमेश्वराचं. त्याला पण एक परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराचा प्रभुत्व जगिक गोष्टीवर आहे. पण मी जसं तुम्हाला आता सांगितलं, येशू जगा वेगळा आहे, आमचा परमेश्वर जगा वेगळा आहे. जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा बायबल सांगतो तो तुमच्यामध्ये आहे, तो मोठा आहे. तुमचा देव जगामध्ये राहत नाही, तुमचा देव हा तुमच्यामध्ये राहतो. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमचं लक्ष कुठं आहे? आणि कुठल्या गोष्टीला आशीर्वाद मानत आहोत? धन्यवाद प्रभू, तुम्हाला आरोग्य दिलंस. आरोग्य देणं ही प्रभूची जबाबदारी आहे, कारण प्रभूने ते करून ठेवलेलं आहे. तुम्हाला आशीर्वाद देणं ही प्रभूची जबाबदारी आहे, ती त्यांनी करून ठेवलेलं आहे, त्यांनी पार पाडलेली आहे. नो डाऊट. आरोग्याच्या बाहेरच्या जगाबाहेरच्या लोकांनाही भेटत आहे. हालेलुया. आशीर्वाद जगाबाहेरच्या लोकांना पण भेटत आहे. मग वेगळं काय? वेगळं हा आहे जो येशू जगा वेगळा आहे, तो जगा वेगळा येशू तो आमच्यामध्ये आहे. मग आमच्यामध्ये जगा वेगळं येशू आहे, तर आमचं जीवन जगा वेगळं असलं पाहिजे का जगासारखंच? हालेलुया. आमचं जे जीवन आहे ते जगा वेगळं असलं पाहिजे. जग जसं वागतंय, जग जसं करतंय तसं आमचं जीवन पाहिजे का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बाजारात जाऊन म्हणा येशू तुमच्यावरती प्रेम करतो. काय म्हणतील? हा येशू कोण? विनाकारण माझ्यावर प्रेम करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते लोक येशूला ओळखत नाहीत कारण त्यांच्यापाशी येशू नाहीये, कारण त्यांना बायबलला माहित नाहीये, त्यांना देवाचं वचन माहित नाही. मग जर आम्ही येशूला ओळखतो, आमच्यापाशी देवाचं वचन पाहिजे. हालेलुया. काय सांगतो? परमेश्वर त्याच्या वचनाच्या अधीन आहे, तो त्याच्या वचनाप्रमाणे आशीर्वाद करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कशा पद्धतीनं? त्याच्या वचनाप्रमाणे.
त्याने वचन लिहून ठेवलेलं आहे. आज आम्ही म्हटलं बायबल किती जणांना वाचता येतं तर डाऊट आहे. लज्जास्पद गोष्ट आहे. किती जण बायबल वाचतात त्याला हात वर करतात, पुष्कळ थोडे केलं. किती जणांचं बायबल सोबत आहे त्याला जीरवाणी गोष्ट आहे. का प्रभूने दिलेलं आहे ते? जगा वेगळा प्रभू तुमच्या बरोबर आहे, जगा वेगळा प्रभू तुमच्यामध्ये आहे. तुम्ही जगा वेगळ्या प्रभूची भक्ती करत आहात, मग तुमचं आणि माझं वागणं जगात लोकांसारखं का? हालेलुया. जगिक लोक तेच करतात. त्यांच्याजवळ बायबल नाहीये कारण ते जगाचे आहेत. तुम्ही देवाचे आहात, तुमच्याजवळ देवाचं पवित्र शास्त्र पाहिजे, तुमच्याजवळ देवाचं वचन पाहिजे, तुमच्या मध्ये पण देवाचं वचन पाहिजे, तुमच्या जवळ देवाचं वचन पाहिजे आणि तुमच्या आतमध्ये पण देवाचं वचन पाहिजे. जर तुमच्या जवळ नसेल ना, तुमच्या आतमध्ये कुठून येईल? जे आतमध्ये नाहीये ते बाहेर कुठून येईल? जे आतमध्ये, बायबल सांगतं, जे बाहेरून जे आतमध्ये जातं ना ते तुम्हाला विटाळावंच नाहीये. जे आतून बाहेर निघतं, घाण बाहेर निघते. हालेलुया. उलटी केल्यावर कोण म्हणतं का किती छान? म्हणतं का? सोमा म्हणतो वाटतं. उलटी केली आहे त्यातली त्यात कुत्र्यानं. सोमा फोटो काढतो का? छान का? जे आतून बाहेर निघतं ते किळसवाने, ते वितळवतं, ते घाण बाहेर निघते. मग जे वचन तुमच्या जवळ आहे ते जर तुम्ही रोज रोज खात राहाल, तेच वचन येणाऱ्या दिवसामध्ये बाहेर पडणार आहे. हालेलुया. आणि जर आतून जर बाहेर चांगलं पडत गेलं तर त्याचा सुगंध येणार आहे. आतून जर घाण बाहेर पडत गेली त्याची काय सुगंध येईल का त्याचा? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं 7 दिवस देवाने कष्ट केले सर्व सृष्टी बनवण्यासाठी. 7व्या दिवशी त्यांनी आराम घेतलेला आहे यासाठी की तुम्ही आणि मी पण काय केलं पाहिजे? 7व्या दिवशी आपल्या जगिक कामातून आराम घेऊन 7व्या दिवशी देवाला दिला पाहिजे. 7व्या दिवशी आपण काय केलं पाहिजे? देवाच्या भक्तीमध्ये देवाजवळ देवाला जाणून घेण्यासाठी गेलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जण 1 वर्षापेक्षा जास्त प्रभूकडे बाबा चर्चला येत आहे. 1 वर्ष झालं आम्ही चर्चला येतोय, त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले. 1 वर्षापेक्षा जास्त. 1 वर्ष नाही झालं तुम्हाला, मग देवाने हात नाही दिलं. हालेलुया. 1 वर्षापेक्षा जास्त झाले नाही तुम्हाला प्रभूमध्ये येऊन. किती जणांचा अख्खा बायबल वाचून झालेला? 1 आणि 2 फक्त. इतक्या दिवस आम्ही काय केलं? आमच्या पौर्णिमा खेटा मारले. हालेलुया. आज आम्ही विचारलो उबदा कोण होता? उबदा कोण होता? नाही माहिती. कुमकुम भाग्याचा टिळा कुठं लागतो माहिती आहे? पोरं पण बघायला लागले कुमकुम भाग्या. पोरं सुद्धा हसायला लागले कुमकुम भाग्या म्हणल्यावर.
तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला कुठला पास्टर आशीर्वादित नाही करणार. तुमच्या लक्षात असू द्या, कुठला पास्टर या ठिकाणी उभा राहून कुठला पास्टर तुम्हाला आशीर्वाद नाही करणार. जो त्याच्या मुखातून देवाचं वचन, देवाचा प्रचार बाहेर निघेल ना, तो प्रचार ते देवाचं वचन आशीर्वादित करणार आहे. यासाठी तुमच्या जवळ बायबल पाहिजे. तुम्ही रोज बायबल वाचाल तर रोज देव तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. तुम्हाला देवाचं वचन आशीर्वाद करणार आहे, ना की कुठला पास्टर तुम्हाला आशीर्वाद करणार आहे. हा गैरसमज सोडून दिला पाहिजे. पास्टरने प्रार्थना केली की देव आशीर्वादित करतो. पास्टरने प्रार्थना केली तुम्हाला फक्त आणि फक्त जगिक आशीर्वाद भेटतो. आत्मिक आशीर्वाद तो तुम्हाला कमवावा लागतो. जगिक आशीर्वाद घेऊन तुम्ही स्वर्गात नाही जाऊ शकत. आत्मिक आशीर्वाद घेऊन जो तुमच्या मेहनतीनं तुम्ही जे कमवून घेणार, तोच आशीर्वाद तुम्हाला काय करणार, स्वर्गीय राज्यामध्ये काय करणार, जागा निर्माण करून देणार. प्रभू काय म्हणला, मी जातो तुमच्यासाठी जागा भरपूर आहेत माझ्या पित्याजवळ, पण जागा नसतील तर मी तयार करतो बाबा. हालेलुया. कुणासाठी? आपल्यासाठी. सुखदुःखामध्ये प्रभू आहे. सॉरी, आपल्याला जागा आहे. प्रभू स्वर्गात आहे. प्रभू जागा तयार करत आहे. हालेलुया. मग आमची तयारी कशी असली पाहिजे? आमचं आत्मिक जीवन कसं असलं पाहिजे? आम्ही आमच्याकडे कितपत लक्ष दिलं पाहिजे? आम्ही यासाठी नाही आलो. आम्ही यासाठी नाही आलो की चर्च किती चांगलं भरलंय, चर्च किती लोक नाही. आम्ही यासाठी प्रभूकडे आलं पाहिजे. आम्ही ज्यावेळेस प्रभूकडे जाऊ ना, आम्हाला देवाची उपस्थिती किती अनुभवायला मिळत आहे. आम्ही देवाच्या उपस्थितीत किती भरलं जात आहे. आणि आम्हाला अधिक देवाजवळ जाण्यासाठी कुठला रस्ता प्राप्त होईल, कुठला रस्ता मार्ग मोकळा होईल आमचा. देवाचं बायबल सांगतं, देवाचा सेवक मेंढपाळ आहे. मेंढपाळ काय करतो? मेंढरांना रस्ता दाखवतो. तो चारवत नाही, तो ना पाणी पाजत पण नाही. तो पाण्याजवळ, पाणी तिथं आहे तिथं घेऊन जाऊ शकतो. चहा तिथं आहे, हिरवागार कुरण कुठं इथं आहे. तो हातात घेऊन चालत बसत नाही. खा खा खा. हालेलुया. तू दाखव, तू इथं आहे, खा. खाऊ वाटलं खा, नाही तर नको खाऊ. माझं काम आहे नाही, पास्टरचं काम तेवढंच आहे. तुम्हाला वाटेल पास्टरने प्रार्थना केलं सगळं काय, ते काय होत नाही. काय नाही, काही नाही, काही नाही. पास्टर तुमच्यात काय फरक नाहीये. जे देवाचं वचन करणार आहे, पास्टर नाही काय करू शकत. हालेलुया. 10 आजारी समोर भरले, 10 पैकी 4 आजारी बरे झाले. पास्टरने सगळ्यांसाठी प्रार्थना केली, 4च बरे झाले. हालेलुया. पास्टरला वाटलं का फक्त 4च बरे झाले पाहिजे? नाही, पास्टरला वाटतं 10च्या 10 प्रभू बरे झाले पाहिजे. पास्टर दोषाने येतो, एक बरा झाला आनंद करतो, दुसरा झाला बरा करतो आनंद करतो, तिसरा नाही होत, चौथा नव्हतं, 5वा झाला आनंद करतो, तिसरा 4था का नाही झाला? पास्टरची प्रार्थना कमी पडली का? नाही. देवाची उपस्थिती, देवाची इच्छा, देवाची मर्जी, देवाने सांगितलेलं काम, देवाचा दास या जगामधला कुठला जरी देवाचा सेवक असला, तो जगामधला एकच काम करतो. देवाने सांगितलंय तेवढंच, त्याच्या पलीकडे देव काम करतो. आणि तुम्हाला देवाच्या पलीकडे सांगणार जे करायचं सांगतं काम, ते देवाचं वचन आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन तुम्हाला भरपुरीने आशीर्वादित करतं. देवाचं वचन तुम्हाला रस्ता दाखवतो. देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्य घेऊन येतं. देवाचं वचन तुम्हाला तुमच्या दुष्टाबरोबर लढण्याची ताकद पुरवठा करतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं वचन मंडळी तुमच्यामध्ये असलं पाहिजे, तुमच्या बरोबर हे देवाचं वचन असलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमुष्य पौर्णिमे खिटी मारण्यासाठी अजिबात येऊ नका. खरंच येऊ नका. स्वतःला फसवण्यासाठी अजिबात येऊ नका. नाही, चर्चला गेलं पाहिजे, ठीक आहे,
नवीन आहे तोवर काही समजत नाही तोपर्यंत केलं पाहिजे. पण जिथून पुढे प्रभू समजायला चालू झाला ना, तिथून पुढे प्रभूला जाणून घेण्यासाठी आलं पाहिजे. प्रभूच्या आधी जवळ कसं जाऊ यासाठी मंदिराकडे मंडळीच्या सहभागितीमध्ये आलं पाहिजे. ना की आता चर्च मध्ये गेलो आता चर्च मध्ये जाऊन झोपलो, घंटा वाजली, आमेन म्हटलाय पास्टर. आमेन म्हणजे घंटा बरं का. आमेन म्हटला पास्टर की घंटा वाजली की चला शेळा सुटली, आम्ही चाललो घरी. कुठे गेलतो? चर्चला गेलतो. आणि काय ऐकलं? कान बंद होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पास्टरने चर्च मध्ये सांगितलं शिव्या देऊ नको, भांडण करू नको. कुठे गेलती? चर्चला गेलती. कुठे गेलती? तर चर्चला गेलती. घरी गेले की 4 शिव्या तर बाहेर पडल्या. तिसरीने विचारलं, बाई कुठे गेलती? चर्चला गेलती. पास्टरने काय शिकवले? शिव्या देऊ नको. आणि हे तू ऐकलं? कोण कुणाला फसवतंय? आणि आपली अपेक्षा मोठ्या विश्वासाने अपेक्षा ठेवतो, प्रभू मला आशीर्वादित करणार. मी हा डाऊट मला पडतो, एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स? आम्ही एका हाताने विष खायचं आणि दुसऱ्या हाताने म्हणायचं आम्ही अमर आहे, आम्हाला काय होणार नाही. अरे सुसाईड करतोय, आत्महत्या करताय तुम्ही. देवाच्या वचनाच्या विरोधात वागून आत्महत्या करताय. आत्महत्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. बघा की दुसऱ्या शमूएल त्याचा 24वा अध्याय 1 पासून काही वचन आपण या ठिकाणी वाचू. दुसऱ्या शमूएल त्याचा 24वा अध्याय. आता प्रथमच होतो 24वा अध्याय 1 पासून काही वचन वाचू. परमेश्वराचा कोप इस्रायलवर पुनरुत्थित झाला आणि इस्रायल व यहुदा यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्याच्या विरुद्ध दाविदास केली. त्यावेळी राजाबरोबर सेनापती योआब होता. त्यास त्याने सांगितले की दानापासून बेरशेबा पर्यंतच्या सर्व इस्रायल वंशामध्ये फिरून तुम्ही लोकांची मोजदाद करा, म्हणजे त्यांची संख्या मला कळेल. योआब राजास म्हणाला, आपले लोक किती असोत, आपला देव परमेश्वर त्यास शतगुणित करो आणि माझे स्वामी राजे आपल्या डोळ्यांनी ते पाहोत. पण माझ्या स्वामी राजास ही हौस का वाटावी? तथापि राजाच्या म्हणण्यापुढे योआब व सैन्याचे सरदार यांचे काही चालेना. आणि योआब व सैन्याचे सरदार राजापुढून इस्रायल व प्रजेची मोजदाद करण्यास निघून गेले. त्यांनी यार्देन पलीकडे जाऊन गादातील खोऱ्याच्या मध्यभागी असलेल्या अरोहर नगराच्या दक्षिणेस डेरा दिले. तेथून ते याजराकडे गेले. मग ते गिलाद व तहतीम होदिशी या प्रदेशात गेले. पुढे दानाने येथे गेले. तेथून वळसा घेऊन ते सिदोनास गेले. नंतर ते स्वर नावाच्या दुर्ग आणि हिवी व कनानी यांच्या सर्व नगरे येथे गेले. तेथून यहुदा देशाच्या दक्षिण दिशेत बेरशेबा येथवर गेले. देशभर चहूकडे फिरून 9 महिने 20 दिवसाच्या यरूशलेमेस आले. तेव्हा योआबाने प्रजेच्या मोजदादाची यादी राजास दिली. धारेकरी योद्धे इस्रायल 8 लक्ष व यहुदा 5 लक्ष भरले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी दावीद राजाने काय केलेलं आहे? हालेलुया. बघा, परमेश्वराचा कोप इस्रायलवर पुनरुत्थित झाला आणि इस्रायल व यहुदा यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्या विरुद्ध दाविदास केली. आपल्या ठिकाणी काय सांगते?
इस्रायलावर देवाचा कोप येण्याची वेळ आली होती. हालेलुया. कशामुळे कोप येण्याची वेळ आली माहिती आहे? बायबल काय सांगतं की देवाने काय सांगितलंय, तुझा विश्वास मनुष्यावर नसला पाहिजे, तुझा भरोसा एका व्यक्तीवर नसला पाहिजे, तर तुझा विश्वास आणि तुझा भरोसा परमेश्वरावर असला पाहिजे. कारण तुझी हर एक गरज परमेश्वर त्याच्या भांडारातून पुरवठा करण्यासाठी समर्थ आहे. आमेन. हालेलुया. आता बायबल या ठिकाणी काय सांगते, दावीद जो राजा आहे ना, दावीद राजाला काय झालेलं आहे या ठिकाणी, त्याच्या मनामध्ये काय झालं, उकळी फुटू लागली आहे. कशाची माहिती आहे? माझी लोक किती आहेत ती मोजण्याची. हालेलुया. दावीदच्या मनात काय चालू झालेलं आहे? माझी लोक किती आहेत, माझी मंडळी किती आहे, आता मोजायची. चला 1 2 3 4 5 10 50 60 झाले. भरपूर आहेत आपले, नो डाऊट. हालेलुया. बायबल या ठिकाणी काय सांगते, दावीद राजाच्या मनामध्ये काय झालेलं आहे, तो चुंबळ सुरू झालेली आहे. माझी लोक किती आहेत मोजायची. त्याचा सेनापती त्याला सांगतोय, राजे तुमची सेना किती असो, तुमचा देव तुम्हाला एकटं सोडतोय का? तुमच्या देवाने तुम्हाला कधी सोडलंय का? मग देवाच्या इच्छेविरुद्ध, देवाच्या वचनाविरुद्ध का वागण्याचं पाप तुम्ही करताय? राजा शेवटी राजा असतो आणि सेनापती हा सेनापती असतो. हालेलुया. नाही, तू गणती कर म्हणजे कर. राजाने सेनापतीला सांगितलं, येवा तू काय कर, अख्या इस्रायलची गणती कर. योवाब राजाज्ञेला बांधिलंय. योवाबाने काय केलं, अख्या इस्रायलची गणती केली. इस्रायल अख्खं मोजून काढलं. हालेलुया. इस्रायल अख्खं काय केलं, मोजून काढलं. हालेलुया. आणि बघा 13 वचनापासून आपण वाचू, सॉरी 10 वचनापासून. प्रजेची मोजदाद केल्यावर दावीदाचे मन त्याला खाऊ लागले. दावीद परमेश्वरास म्हणाला, हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर हे परमेश्वरा आपल्या सेवकास दोष मुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे. दावीद पहाटे उठला तेव्हा त्या श्रेष्ठ जो गाद नावाचा संदेष्ट त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, जा दावीदास सांग, परमेश्वर म्हणतो, तुझ्या पुढे 3 गोष्टी ठेवतो, त्यापैकी कोणती तुझ्यासाठी करू ती सांग. तेव्हा गादाने दावीदाकडे जाऊन त्यास हे सांगितले. त्याने त्यास विचारले, तुझ्या देशी 7 वर्ष दुष्काळ पडावा किंवा 3 महिने तुझे शत्रू तुझा पाठलागा करीत असतात, तू त्याच्या पुढे पळत राहावे किंवा तुझ्या देशात 3 दिवस मरी यावी, याचा चांगला विचार कर. ज्याने मला पाठविले त्याला मी काय उत्तर देऊ ते पहा. दावीद गादास म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे. परमेश्वराच्या हाती आपण पडूया, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे. मनुष्याच्या हातात मी पडू नये. बस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिल्या ठिकाणी काय सांगते बघा, दावीदाला पुन्हा पश्चाताप झाला. अरे मी हे जे केलंय ना, मी जी इस्रायलची गणती केलेली आहे, देवाच्या नजरामध्ये हे काय आहे, पाप आहे, आणि हे पाप माझे पुढे झाले. मग आता दावीदाला काय झाले, त्याचं मन खाऊ लागलं नाही. त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागलाय, मी देवाच्या विरुद्ध पाप केलंय. माझा भरोसा या प्रजेवर नाहीये, माझा भरोसा माझ्या सैन्यावर नाहीये, माझा भरोसा माझ्याकडे असणाऱ्या हत्यारावरती नाहीये, तर माझा भरोसा माझ्या परमेश्वरावर असला पाहिजे. आणि दावीदाने या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याला त्या गोष्टीची जाणीव होऊ लागली, त्याचं मन त्याला खाऊ लागलेलं आहे. आणि बाबा या ठिकाणी काय सांगतं, जसं दावीदाचं मन त्याला खाऊ लागलं तसं त्याला पश्चाताप होऊ लागला. परमेश्वरचा संदेश गाद नावाचा त्याला परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. आणि त्यांनी दावीदाजवळ जाऊन सांगितलं, तुला दुष्काळ पाहिजे, तुझ्या शत्रू चाल करून पाहिजे का तुला देवाच्या हातामध्ये पडायचंय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुला दुष्काळ पाहिजे, तुझा शत्रू तुझ्यावर चाल करून पाहिजे का तुला देवाच्या हातामध्ये पडलं पाहिजे? ह्यातलं कुठलं तुझ्यासाठी महत्वाचं आहे? जे तू निवडशील
ते संकट तुझ्यावर येईल. हालेलुया. दाविदाने काय निवडलं? दावीद म्हटलं मी मनुष्याच्या हातामध्ये पडावं, कारण मनुष्य माझी काही करणार नाही. काय? मनुष्य माझी काही नाही करणार, मनुष्य माझ्या दया नाही दाखवणार. ज्या परमेश्वराने मला राजा बनवलं, ज्या परमेश्वराने मला आईच्या गर्भामध्ये माझी निवड केली, त्या परमेश्वराला कदाचित माझ्यावर दया येईल. तो परमेश्वर माझा कनवाळू देव आहे, तो कदाचित माझ्यावर तरस खाईल. त्याचं मन माझा त्रास, माझ्या वेदना बघून दुःखी होईल. तो काय म्हणला? मी देवाच्या हातामध्ये पडणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दाविदाने निवडलं मी मनुष्याच्या हाती पडू नये, मी दुष्काळाने मरीच्या हाती पडू नये, तर मी परमेश्वराच्या हाती पडावं. कदाचित माझं दुःख माझा परमेश्वर बघेल, माझ्या वेदना माझा परमेश्वर बघेल आणि त्याचं मन माझ्याविषयी बदलेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगू द्या प्रिय, तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येत आहे ना, तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येत आहे, तुम्ही देवाच्या लोकांच्या सानिध्यामध्ये येत आहे, ज्या ठिकाणी दर रविवारी भक्ती भरती, त्या भक्तीमध्ये तुम्ही सामील होत आहे, तर तुम्ही देवाची उपस्थिती, देवाच्या हातामध्ये पडणं, देवाला आपलं जीवन समर्पण करणं हे तुमच्याकडून झालं पाहिजे. हालेलुया. एवढं मोठं संकट दाविदावर कोसळलं असताना दावीद काय म्हणतो? मला मनुष्याच्या हातामध्ये नाही. देव काय म्हटलं? मी 3 दिवस तुझ्यावर मरी सोडीन. हालेलुया. दाविदाला माहिती आहे, ज्या देवाने मला राजा बनवले, जरी त्या देवाने 3 दिवस अख्खी मरी माझ्या राज्यामध्ये जरी सोडली ना, त्या मरीतून बाहेर काढणार सुद्धा माझा परमेश्वरच आहे. मग मी मनुष्याच्या हाती नाही पडणार, मी निसर्गाच्या हातामध्ये नाही पडणार, मी लोकांच्या हातामध्ये नाही पडणार, तर मी देवाच्या हातामध्ये पडणार. माझ्या वेदना, माझा त्रास, माझ्या डोळ्यातले अश्रू, माझं तुटलेलं हृदय बघून कदाचित माझा परमेश्वर त्याला कनवळा येईल, म्हणून मी त्याच्या हातामध्ये पडलं पाहिजे. दावीद या ठिकाणी काय म्हणतो? तर मी मनुष्याच्या हाती नाही पडणार, तर मी देवाच्या हातामध्ये पडणार. त्याने देवाच्या हातामध्ये पडणं निवडलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण त्याची उपस्थिती माझ्या जीवनावरलं, माझ्या परिवारावरलं, या मंडळीवरलं संकट दूर करण्याचं सामर्थ्य ठेवते. कारण त्याची उपस्थिती काय आहे? परिस्थिती बदलते. देवाची उपस्थिती आपल्या जीवनातली परिस्थिती बदलते. शेजारला म्हणा, देवाची उपस्थिती परिस्थिती बदलते. देवाची उपस्थिती जीवन बदलते. देवाची उपस्थिती चमत्कार करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग या ठिकाणी ते समजा दावीद राजाने निवडलं, मी कुठल्या मनुष्याच्या हाती नाही, मी निसर्गाच्या हाती नाही, तर मी देवाच्या हातामध्ये पडणार. मग जसा तो देवाच्या हातामध्ये पडला, आता देवाने काय सांगितलं होतं? 3 दिवस मरी. काय येईल? 3 दिवस मरी येईल. त्यांनी काय केलं? मरी चालू झाली, दावीद राजा बघत बसला. मरी चालू झाली, लोक मरायला लागलेत. 1000 मेले, 2000 मेले, 3000 लोक मरीने मरू लागले. कारण मरी पाठवणारा जो दूत आहे तो माणसं मारत चाललेला आहे. दावीद राजा बघत आहे. दावीद राजा डोळ्यातून अश्रू आहेत, त्याचं हृदय तुटलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अजून दिवस पूर्ण व्हायचा आहे, अजून दिवस पूर्ण व्हायचा आहे. दावीदाकडे देवाने बघितलं. हालेलुया. आणि देवाने मरीच्या दूताला सांगितलं, थांबस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 17 वचन काय सांगते? 16 वचन. पण देवदूताने यरूशलेमचा नाश करण्यासाठी आपला हात पुकारला, तेव्हा परमेश्वर त्याविषयी वाईट वाटले व त्याने लोकांचा नाश करण्यात देवदूतास म्हटले, आता पुढे कर. आपला हात हटव. त्या समय परमेश्वरचा दूत अरवनी यरूशलेमच्या कळ्यानजीक होता. लोकांचा नाश करणार देवदूत दावीदाच्या दृष्टीत पडला. तेव्हा त्याने परमेश्वरास म्हटले, पहा मी पाप केले, मी दुर्मार्गाने चाललो, पण या मेढ्याने काय केले? तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडो, पण या लोकांवरती नको. हालेलुया.
Praise the Lord. बायबल सांगतं लोक देवाने बघितलं की या लोकांचा नाश होता, ही लोक मरत आहेत, देवाचं हृदय तुटलं. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते या ठिकाणी देवाला वाईट वाटलं. हालेलुया. का? कारण त्याचा दूत लोकांना मारत 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 चाललेला आहे. बायबल सांगते देवाला वाईट वाटलं. प्रेज द लॉर्ड. ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला निर्माण केलंय ना, आपल्या जीवनावरलं संकट, समस्या, दुःख, निराशा, जे काही विपत्ती आपल्या जीवनावरती आहे, आणि त्या विपत्तीत बघून तुमच्या आणि माझ्या परमेश्वराला कधी आनंद होत नाही. आपल्या देवाला नेहमीच वाईट वाटतं. हालेलुया. पण खूप लोकांचा स्वभाव ताट असतो. काय देवाने माझं केलं, इतक्या दिवस चर्चला जातोय, काय देवाने केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगू द्या प्रियाने, तुम्ही किती दिवस चर्चला जाता हे महत्वाचं नाहीये, तुम्ही किती प्रार्थना करता हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही देवाच्या हातामध्ये किती आहात हे खूप महत्वाचं आहे. कारण तुमच्या विपत्तीवरला, तुमची विपत्ती बघून, तुमच्यावरलं संकट बघून तुमच्या देवाला कळवळा आला पाहिजे. हालेलुया. बायबल या ठिकाणी काय सांगते, देवाने ती बघितलं, मरीचा दूत लोक मारत 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 चाललेला आहे. देवाने ती दृष्टी बघितली, देवाने त्याच्याकडे दृष्टी लावली, देवाने ते बघितलं. बायबल सांगतं देवाला कळवळ आला, देवाला वाईट वाटलेला आहे. देवाला आपल्या जीवनाकडे बघून, आपल्या जीवनातल्या दुःखाकडे बघून, आपल्या जीवनातल्या निराशेकडे बघून खरोखर प्रियानं देवाला वाईट वाटतं. कुणाविषयी वाईट वाटतं? जे लोक देवाच्या हातामध्ये स्वतःला समर्पित करून टाकतात, जे म्हणतात देवा आता मी तुझ्या हातामध्ये आहे, जगणं तुझ्या हातामध्ये, मरणं तुझ्या हातामध्ये, कारण मी पण तुझ्या हातामध्येच आहे. हालेलुया. पण जे देवापासून बाजूला निघतात, ताटमानेनं जगतात, ताटमानेनं राहतात, तुला काय करायचं ते कर, मी नाही बदलणार, देव म्हणतो याचं कामच करतो. चांगल्या भाषेत त्याची विकेटच पाडतो देव म्हणतो. कुठवर ताट राहतो, ह्याला वाकवल्याशिवाय सुटी नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका परिवाराची साक्षी सांगतो, एका परिवाराची चांगली साक्षी आहे. एका परिवारामध्ये आम्हाला बोलवण्यात आले. हालेलुया. बोलवण्यात आलं, आम्ही प्रार्थनेला गेलो. नवऱ्याची इच्छा होती आम्हाला बोलवा, पण बायकोची नव्हती. आम्हाला प्रार्थनेला बोलवायला बायकोची इच्छा नव्हती. प्रेज द लॉर्ड. नवऱ्याच्या जीवनामध्ये काम झालं, देवाने त्यांना आरोग्य पण दिलं, ते पुन्हा चर्चला पण येऊ लागले. हालेलुया. ताटमानेने माझा नंबर ब्लॉकला टाकला, माझा नंबर काढून टाकला, सगळं काही केलं, सगळं गुरमीत एकदम झालं. काही दिवसानं पुन्हा संकट आलं, पुन्हा समस्या जीवनामध्ये सुरू झाल्या. पुन्हा परत फोन, मास्टर द्या की, प्रार्थना करा की, अवलय बेकार होते. हालेलुया. पास्टर द्या की, प्रार्थना करा की, अवलय घरात वाईट अवस्था चालू आहे, लय कसं तरी होतंय. पास्टरला शेवटी जावं लागतं, नाही जाऊन काय करणार. पुन्हा पास्टर गेलो, प्रार्थना केली, देवाने आशीर्वाद केलं, खूप चांगले संबंध झाले. पुन्हा ताटमानाचा स्वभाव तयार झाला, पुन्हा मनामध्ये घमेंड आला, पुन्हा त्यांनी पास्टरला ब्लॉक केलं, पुन्हा पास्टरला टाकून दिलं, पुन्हा शैतानाने अटॅक केला, पुन्हा पास्टरकडे झाले.
पुन्हा पास्टरकडे हात जोडले, पास्टर प्रार्थना करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुन्हा पास्टरकडे गेला, पुन्हा पास्टरने प्रार्थना केली, पुन्हा पास्टरच्या द्वारे देवाने काम केलं, देवाने चांगला छुटकारा दिला, देवाने आनंद केलं, सगळं काय आशीर्वाद केलं. पुन्हा घमंड आला, पुन्हा घमंड आला. पुन्हा म्हणले पास्टर तू कोण? म्हणजे ठीक आहे पास्टर तू कोण, तू कोण? आता पुन्हा परत अजून बातमी ऐकायला भेटते, पुन्हा अवस्था बेकार आहे. हालेलुया, पुन्हा अवस्था बेकार आहे. पुन्हा पास्टरची भविष्यवाणी परत सुरू, पुन्हा ती मंडळी परत आपल्यालाच फोन करणार आहे. का? देवाने आपल्याला एकच काम दिलं, जे दुःखामध्ये आहे, निराशेत आहे, त्यांच्या बरोबर तू उभा राहा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ताटवाण्याचे स्वभावाचे लोक, देव त्यांना तोडल्याशिवाय राहत नाही, पण जे दाविदासारखं स्वतःला समर्पित करतात, आम्ही देवा तुझ्या हातामध्ये आहोत, देव त्याला तोडू देत नाही, देव त्याला जखमी होऊ देत नाही, देव त्याचं रक्षण करतो, त्याच्या जखमांना पट्टी बांधतो. पण जे ताट मानायचे ना, त्यांना तोडल्याशिवाय देव ठेवत नाही, त्यांना चुकवल्याशिवाय देव राहत नाही. प्रियांनो, म्हणून ताट मानत राहू नका, स्वतःला चुकवा, नम्र करा आणि देवाच्या हातामध्ये स्वतःला समर्पित करा. कारण देवाची उपस्थिती काय करते? आपली परिस्थिती बदलते. देवाची उपस्थिती आपली काय करते? परिस्थिती बदलते. आणि देवाची उपस्थितीमध्ये जाणं, ती सुद्धा नम्र होऊन, लीन होऊन, देवाला ती गोष्ट आवडते. प्रियांनो, हालेलुया. म्हणून देवाजवळ जाणाऱ्याने तो आहे असा विश्वास ठेवला पाहिजे आणि नम्रतेने आणि लीनतेने देवाकडे गेलं पाहिजे, ताठ मानेने नाही. ज्या वेळेस आपण देवाकडे जातो ना, त्या प्रत्येक वेळेस आपण शोधलं पाहिजे, मला देवाची उपस्थिती भेटली पाहिजे. हालेलुया. जोपर्यंत तुम्हाला देवाची उपस्थिती भेटत नाही, जोपर्यंत तुम्ही देवाची उपस्थिती भरत नाही, तोपर्यंत तुम्ही देवाचं पाय नाही सोडलं पाहिजे. हालेलुया. तोपर्यंत म्हटलं पाहिजे, देवा मी तुझ्या चरणाजवळ आलो, देवा तुझ्या सानिध्यामध्ये आलो, मला तुझी उपस्थितीनं तू भर. जर तुझी उपस्थिती नाहीये ना, माझ्या समस्येचं निवारण नाही होणार, माझ्या दुःखाचं निवारण नाही होणार, माझं दुःख आनंदात नाही बदलू शकणार. ज्यावेळेस देवाची उपस्थिती येईल ना, तर तुमचं दुःख आनंदात बदलेल. तू म्हणाल घरामध्ये एवढं संकट आहे, पण माझं हृदय आनंदी आहे. कारण ते आनंदी हृदय उगत झालेलं आहे, ते फक्त आणि फक्त देवाच्या उपस्थितीने झालेलं असते. प्रिया, म्हणून देवाची उपस्थिती मंडळीच्या जीवनामध्ये पाहिजे. लाखो करोडोने तुम्हाला रुपये दिल्यानं जो आशीर्वाद, जो आनंद भेटत नाही ना, तो आनंद कुणी नाही राहून गेणारा देवाची उपस्थिती देते. कधी एकदा देवाच्या उपस्थितीत जाऊन बघा, देवाला आपलं जीवन समर्पित करून बघा आणि देवाला मला तुझी उपस्थिती भर. त्या उपस्थितीचा जो आनंद आहे ना, लाखो करोडोने तो आनंद भेटणार नाही. आमेन, हालेलुया. आपल्या जागेवर आपण